नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आपण आता जायचं होतं नायगावला, कारण आम्हाला जायचं होतं हिऱ्याची गोण आणायला. त्यामुळे आता आम्ही दोघं निघालो होतो. आणि ही आमची बघा गाडी एकदम खतरनाक जुनी आहे, पण अजून पण चालायला एकदम कडक आहे. मग आम्ही निघालो तोपर्यंत बकऱ्याला बकऱ्यांना म्हणलं हा साईडला चला, आम्हाला जाऊ द्या. ती म्हणतात तुला कुठं जायचं, एवढी कुठं काय झाली. म्हणलं काय गाय नाही झाली, आम्हाला जायचं आहे नायगावला. मग आम्ही नायगावला पोचलो आणि पोचलो तिथं विचारलं तर ते म्हणले इथे हिऱ्याची गोणच नाही. अरे रे, मग काय म्हणलं आता चला माघारी. मग काय आम्ही परत आलो माघारी, घरी निघालोच होतो. तोपर्यंत त्याला म्हणलं आता ते हिऱ्याची गोण नाही, काय करायचं. हा म्हणला तू नको टेन्शन घेऊ, आपण करू काहीतरी. तरी पोचत नाही तोपर्यंत घरचे म्हणले जा रानात जाऊन आहे ना, पाणी पण बघून या हिरीत, आणि येता येता तिथली दावी पण गोळा करून आणा. बरं म्हणलं ठीक आहे. मग आम्ही हिरी आलो. मी म्हणलं थांबा आधी मला पाणी बघू द्या किती. हा म्हणलं हाय पाणी, आज आपलं भिजून होतं आहे. लगेच आम्ही निघालो, दावी पण गोळा केली आणि निघालो घरी. घरी गेलो तोपर्यंत घरचे मला म्हणले चला थोडंसं आम्हाला घास पण कापू लागा. बरं म्हणलं ठीक आहे चला. मग घास पण कापू लागलो, हिऱ्याची गोण घेतली मित्राकडून आणि आलो रानात. रानात आलो आणि तोपर्यंत भाऊ म्हणते अरे इथं तर पाईप नाही, आपल्याला पाईप आणावं लागतं तिकडं जाऊन. म्हणलं ठीक आहे बाबा चल. पाईप गोळा करायला आलोच होतो तोपर्यंत आपण काढला मोबाईल आणि केला ब्लॉग चालू. तर मला म्हणते यार सारखा ब्लॉग नको बनवू, कामावर पण लक्ष द्या. बरं म्हणलं बाबा, मी कुठं म्हणलं सारखा ब्लॉग बनवतो आहे, थोडाफार कधीतरी बनवत असतं. आता ही विहीर तर तुम्हाला माहितीच असेल, गेल्या वेळेस आपण ह्या विहिरीत पोहलो होतो. सगळे पाईप मग एका ठिकाणी गोळा केले आणि आता आम्ही दोघं घेऊन निघालो आणि इथं येऊन लगेच जोडायला पण सुरुवात केली. आता सगळे व्यवस्थित प्रकारे आम्ही जोडून घेतले पाईप आणि आता पाणी सोडायचं आम्हाला. तर फायनली सगळं जोडून चालच होतं तोपर्यंत बघतो तर काय लाईट गेली. अरे म्हणलं थांब थोडा वेळ. म्हणलं थांब आता काय करावं, दुसरा पर्यायच नाही. मग काय थांबलो, थोडा वेळ वाट बघितली. नंतर लाईट आली. लाईट आल्यानंतर लगेच आम्ही चालू करून दिलं. चालू करून दिल्यानंतर लगेच भिजवायला चालू केलं. आता मी पण घेतो भिजून आणि आता तुम्ही पण घ्या आराम करून. भेटू पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत